नमस्कार. स्वागत आहे हेमा फाउंडेशनच्या हेम युवा प्रोग्राममध्ये. हेमा फाउंडेशनला तुमच्यापर्यंत पोहोचताना खूप आनंद होत आहे. सोबतच आम्ही NEPने सुचवलेल्या आणि विद्यापीठ अनुदान आयोग 2023च्या जीवन कौशल्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या मूल्यांचे एक उदाहरण सादर करत आहोत, जे तुमच्या क्रेडिट पॉइंटनुसार सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून केले जाणार आहे. मी आहे डॉक्टर विजयम रवी, अकॅडमिक डायरेक्टर आहे हेमा फाउंडेशनची. सदाचार आहे जगाचा पाया असं म्हणाले आपले APJ अब्दुल कलाम. सदाचार म्हणजे गोष्टी कठीण किंवा अप्रिय असतानाही योग्य गोष्टी करणे. सदाचार म्हणजे नैतिक सचोटीने वागणे. जे सोपे किंवा लोकप्रिय आहे त्याऐवजी जे योग्य आहे ते निवडणे. भारतीय संस्कृतीत याचा संबंध धर्माशी जोडतात. न्याय आणि संतुलनासह नैतिकतेने जगणे. सदाचारी असणे म्हणजे सामान्यतः नैतिकदृष्ट्या योग्य आणि न्याय असलेल्या गोष्टीनुसार वागणे. याचा अर्थ प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि इतरांशी दयाळूपणे व आदराने वागण्याची वचनबद्धता. सदाचारामध्ये अनेकदा आपल्याला कृतींना धार्मिक किंवा नैतिक तत्वानुसार जुळवून घेणे समाविष्ट असते आणि त्यात विशिष्ट सिद्धांतानुसार न्याय दिला जाण्याची संकल्पना देखील अंतर्भूत असू शकते किंवा असते. नैतिक सचोटी, कर्तव्याची पूर्तता, केवळ चांगले असणे नव्हे, हेच सदाचारी असण्याचे गुण आहेत. सदाचार कुठे लागू होतो? सदाचार जी अनेकदा नैतिक सचोटी, दैवी किंवा नैतिक नियमानुसार वागणे आणि न्याय व सद्गुणी असणे म्हणून समजली जाते. ही जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये लागू होणारी एक मूलभूत संकल्पना आहे. हे केवळ बाह्य कृतींबद्दल नाही, तर आंतरिक चारित्र्य आणि प्रेरणेबद्दल देखील आहे. सदाचार कसा लागू होतो ते येथे दिले आहे. वैयक्तिक, व्यावसायिक, दैनंदिन आणि आध्यात्मिक जीवनात. वैयक्तिक जीवन सचोटी आणि चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठ, आत्मसंयम आणि शिस्त, करुणा आणि सहानुभूती आणि आंतरिक शांती व समाधान. व्यावसायिक जीवनात याचा अर्थ नेतृत्व, सचोटी आणि गैरव्यवहार उघडीस आणणे, नैतिक आचरण, निष्पक्षता आणि न्याय, उत्तरदायित्व आणि जबाबदारी, व्यवस्थापन आणि कर्तव्यनिष्ठा आणि लोभ व भ्रष्टाचार टाळणे असा होतो. दैनंदिन जीवनात नागरिक कर्तव्य, इतरांबद्दल आदर, पर्यावरणाची काळजी, सामुदायिक सहभाग आणि सत्यनिष्ठा संवाद. आध्यात्मिक जीवनात दैवी तत्वांशी सुसंवाद, पवित्रतेचा ध्यास, श्रद्धा आणि विश्वास, देव आणि शेजाऱ्यांवरील प्रेम, पश्चाताप आणि क्षमा आणि एक छोटंसं परिवर्तन. थोडक्यात सांगायचे तर सदाचार हा नैतिक मार्गदर्शकाचे काम करतो. जो मार्गदर्शन करतो व्यक्तींना जे असतं
न्याय, निष्पक्ष, प्रामाणिक आणि दयाळू निवड करण्यात, ज्यामुळे एक उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम नातेसंबंध आणि उत्तम जगाची निर्मिती होते. का सदाचार महत्वाचा आहे? कारण यामुळे विश्वास निर्माण होतो आणि मनःशांती टिकून ठेवण्यास मदत होते. तसेच समाजात कायदा, न्याय आणि निष्पक्षता टिकून राहते. हा आहे एक नैतिक नेतृत्वाचा पाया. दीर्घकालीन फायदे अल्पकालीन त्यागापेक्षा अधिक महत्वाचे असते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी जो आपली चूक कबूल करतो आणि त्यातून शिकतो, विरुद्ध असा कुणीतरी जो फसवणूक करतो आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगतो. सदाचार कसा आचरावा? कृती करण्यापूर्वी विचार करा. हे बरोबर आहे की फक्त सोपे आहे? सहानुभूतीचा सराव करा. यामुळे इतरांचे नुकसान होते की फायदा? आरामापेक्षा धैर्याला प्राधान्य द्या. अल्पकालीन फायद्याचे नुकसान सोसण्याची तयारी ठेवा. आदर्श व्यक्ती, त्यांच्याकडून शिका. इतिहासातील नैतिक व्यक्तिमत्वे. अशा परिस्थितीवर विचार करा जिथे तुम्ही सोप्या मार्गाऐवजी योग्य मार्ग निवडता. आता तुम्हाला कळलं असेल ना? धन्यवाद.